महिलांनो, नवीन वर्षात रोज संध्याकाळी हे करा, देव स्वतः घरात वास करतील. महिलांनो, नवीन वर्षात रोज संध्याकाळी ही एकच गोष्ट घरात करा, देव स्वतः तुमच्या घरात वास करतील आणि घरातील बरकत किंवा पैसा कायम टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, महिलांनो, संध्याकाळी केलेली ही एक चूक घरातून लक्ष्मी बाहेर काढते. या एका सवयीने घरात पैसा अडका राहत नाही. मित्रांनो, देव घरात येतो पण तो टिकत नाही का, हे महिलांवर ठरतं. नवीन वर्षाची पहिली संध्याकाळ कशी घालवावी यावर पुढचं वर्ष ठरतं. नवीन वर्ष सुरू होतं, कॅलेंडर बदलतं, तारीख बदलते, पण अनेक महिलांचं आयुष्य तसंच राहतं. कारण घरातील ऊर्जा बदलत नाही. घरात देवपूजा होते, व्रतवैकल्य होतात, उपवास केले जातात, तरीही मनात एक प्रश्न राहतो, आपण सगळं करत असूनही बरकत का येत नाही? याचा एकच कारण आहे, देव येतो पण टिकत नाही. शास्त्र सांगते, देवाला घर नाही आवडत, देवाला घरातील वातावरण आवडतं आणि हे वातावरण रोज संध्याकाळी तयार होतं. संध्याकाळ म्हणजे दिवस आणि रात्र यांची सीमारेषा. या वेळेला जी स्त्री घरात असते तीच त्या घराचं नशीब लिहिते. म्हणूनच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच जर महिलांनी संध्याकाळी काही ठराविक गोष्टी केल्या तर त्या घरात देव फक्त येत नाही तर तो कायमचा घरात राहतो. सर्वात आधी समजून घ्या, संध्याकाळी घर म्हणजे काय? संध्याकाळी घर म्हणजे थकलेली माणसं, थकलेले मन, थकलेले शरीर आणि अपेक्षा. या वेळेला घरात जर चिडचिड असेल, अंधार असेल, गोंधळ असेल तर देव तिथे बसत नाही. पण जर त्या वेळेला घरात शांतता असेल, स्वच्छता असेल आणि स्त्रीच्या मनात स्थैर्य असेल तर देव त्या घराला आपलासा मानतो. आता पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचा नियम, संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी घरात दिवा लावला पाहिजे. हा दिवा फक्त देवासमोर नाही तर घराच्या मध्यभागी, जिथून संपूर्ण घर उजळेल. हा दिवा लावताना स्त्रीच्या मनात एक विचार हवा, माझ्या घरात अंधार नाही तर माझ्या घरात देवाचं तेज आहे. ज्या घरात संध्याकाळी अंधार राहतो त्या घरात नकारात्मक विचार वाढतात, भांडणे वाढतात, क्लेश वाढतो, पैशांची अडचण वाढते. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, दिवा म्हणजे आशा, दिवा म्हणजे संरक्षण, दिवा म्हणजे आशा, दिवा म्हणजे संरक्षण, दिवा म्हणजे देवाचं लक्ष. दुसरा नियम असा की संध्याकाळी घरात झाडू लावणं, कचरा बाहेर काढणं, कपडे धुणं करून टाका. संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि त्याच वेळेला जर घरातून काही बाहेर गेलं तर लक्ष्मीचं मन दुखवलं जातं. अनेक महिलांना हे माहीत नसतं आणि नकळत त्या आपल्या हाताने घरातून पैसा बाहेर पाठवतात. तिसरा नियम म्हणजे संध्याकाळी घरात बोलण्याची पद्धत. या वेळेला ओरडणे किंवा तक्रार करणे, रडणे, कुटुंब म्हणा, हे सगळं झालं तर देव दरवाजातून परत फिरतो. संध्याकाळी घरात बोलताना आवाजात गोडवा हवा, शब्दात संयम हवा, कारण देव आवाज ऐकून येत नाही, भावना पाहून थांबतो. चौथा नियम, संध्याकाळी महिलांनी थोडा वेळ स्वतःसाठी शांत बसले पाहिजे. संपूर्ण दिवस घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, सासरच्यांसाठी पळापळ केल्यानंतर संध्याकाळी फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून शांत श्वास घ्या. हे 5 मिनिटे तुमची ऊर्जा बदलतात आणि स्त्रीची ऊर्जा बदलली की घराचा ऊर्जा बदलते. आता 5वा नियम, संध्याकाळी डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्या. हा अंधविश्वास नाही, हे शास्त्र आहे. डोकं चांगलं की मन स्थिर होतं, विचार शांत होतात आणि स्त्रीच्या भोवती संरक्षण कवच तयार होते. संध्याकाळी घराच्या उंबरठ्याकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजेच देवाचा मार्ग, लक्ष्मीचा प्रवेशद्वार. देवाचा मार्ग, लक्ष्मीचा प्रवेशद्वार. संध्याकाळी उंबरठा ओला ठेवू नका, उंबरठ्यावर पाणी टाकू नका. सकाळी स्वच्छता, संध्याकाळी देवा. हेच लक्ष्मीला आवडत असतं. संध्याकाळी घरात सुगंध असावा, अगरबत्ती, धूप, कापूर. सुगंध म्हणजे देवाला दिलेले निमंत्रण. ज्या घरात वास खराब येतो त्या घरात देव बसत नाहीत. 8वा नियम, संध्याकाळी रिकाम्या पोटी राहू नका.
थोडं गोड खा, कारण गोडपणा शरीरात गेला की आयुष्यातही गोडपणा वाढतो. 9वा नियम, संध्याकाळी देवाकडे मागणं कमी करा आणि धन्यवाद द्या. कृतज्ञता हे सर्वात मोठी पूजा आहे. देवाला मागणारी घरं खूप असतात, पण धन्यवाद देणारे घर खूप कमी आणि देव नेहमी कृतज्ञ घरात राहतो. आता हे समजून घ्या, देव घरात का टिकत नाहीत? तर हा प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनात असतो. देव बाहेर कुठे नाही, तो प्रत्येक घराच्या दारात उभा असतो. पण आत यायचं की नाही हे घरातल्या वातावरणावर ठरतं. घर स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून जास्त मन स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे. संध्याकाळी घरात जे विचार फिरत असतात तेच विचार पुढच्या दिवसाचं नशीब ठरवतात. मन म्हणूनच संध्याकाळी महिलांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात मोठं साधन आहे. आता पुढचा महत्त्वाचा नियम, संध्याकाळी घरात TV मोठ्या आवाजात लावू नका. नकारात्मक बातम्या, भांडणाची सिरियल यापासून दूर राहा. कारण संध्याकाळी मेंदू थकलेला असतो आणि त्यावेळेला जे ऐकतो ते थेट मनात वाटतं. मनात जर भीती साचली तर घरात तणाव वाढतो आणि जिथे तणाव तिथे देव नाही. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात अन्न शिजत असताना मनात राग ठेवू नका. स्वयंपाक हा फक्त अन्न नाही, तो ऊर्जा असतो. रागात शिजलेलं अन्न घरात अशांती आणतो. म्हणूनच संध्याकाळी स्वयंपाक करताना मनात शांत विचार ठेवा, देवाचं नाव घ्या. पुढचा नियम, संध्याकाळी घरात रिकाम्या भांड्यांचा ढीग ठेवू नका. रिकामी भांडी म्हणजे रिकामीपणाचे चिन्ह. ज्या घरात संध्याकाळी रिकामीपणा दिसतो त्या घरात हळूहळू अभाव निर्माण होतो. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात दिवे बंद करून बसू नका. अंधारात बसणं हे निराशेला आमंत्रण आहे. घर उजळलेलं ठेवा, मन उजळलेलं ठेवा. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात देवघराकडे पाठ फिरवून बसू नका. देवघर हे घराचं केंद्र असतं, त्या दिशेने आदर ठेवा. पुढचा नियम आहे संध्याकाळी घरात फुटलेल्या वस्तू, तुटलेली भांडी, काम न करणाऱ्या वस्तू ठेवू नका. या गोष्टीमध्ये अडकलेली ऊर्जा दर्शवतात आणि जिथे ऊर्जा अडकते तिथे प्रगतीसुद्धा थांबते. पुढचा नियम असा आहे, संध्याकाळी घरात स्त्रीने स्वतःला कमी लेखू नये. मनात असे विचार नको, माझं नशीब वाईट आहे, माझ्या घरात कधी चूक नाही. असे विचार म्हणजे देवाला बाहेर जाण्याची विनंती. देव विचारांवर चालतो. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात मीठ उघडं ठेवू नका. मीठ उघडं ठेवणं म्हणजे संरक्षण कमी करतं. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात पाण्याची गळती किंवा नळ सतत टपकत असेल तर दुर्लक्ष करू नका. पाणी म्हणजे पैसा आणि गळती म्हणजे नुकसान. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात झोपण्याआधी थोडा वेळ शांत बसा. हा वेळ दिवस बंद करण्याचा असतो. मनात विचार करा, आज काय चांगलं झालं. हे केल्याने कृतज्ञता वाढते आणि कृतज्ञतेत देव राहतो. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात चप्पल अस्ताव्यस्त ठेवू नका. दरवाजाजवळ, उंबरठ्याजवळ चप्पल विस्कटलेली असेल तर देवाचं स्वागत होत नाही. पुढचा नियम, संध्याकाळी घरात खिडक्या थोड्या वेळासाठी का होईना उघडा. ताजी हवा घरामध्ये येऊ द्या, नवी ऊर्जा घरामध्ये येऊ द्या. पुढचा नियम म्हणजे संध्याकाळी घरात कोणालाही उपवाशी झोपू देऊ नका. घरात अन्नाचा अपमान झाला तर लक्ष्मी नाराज होते. पुढचा नियम, संध्याकाळी घरात स्त्रीने आपल्या केसांची काळजी घ्यावी. केस विस्कटलेले, रागात अस्वस्थ मन हे सगळं घरावर परिणाम करते. मित्रांनो, पुढचा नियम असा आहे की संध्याकाळी घरात देवाचं नाव हळूच मनात घ्या. मोठा गजर नको, शांतता हवी. आता हे सगळं का महत्त्वाचं हे समजून घ्या. कारण घरामध्ये जर शांतता आणि ह्या सवयी, हे नियम जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरामध्ये देव नक्कीच वास करतील. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.